नमस्कार मंडळी. आज आपण मटारचे कटलेट पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 1.5 कप वाफवलेले मटार, त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. 1 कांदा चिरलेला, 1 गाजर खिसलेलं, तीळ, मीठ, तिखट, हळद, धणे पावडर, जिऱ्यांना भाजून केलेले जिरा पावडर, छान ताजी कोथिंबीर, 1.5 वाटी भिजवलेले पोहे आणि हे ब्रेड क्रम्स. चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूयात. सर्वप्रथम आपल्याला हे मटार छान मॅश करून घ्यायचे आहेत. हे आपले मटार छान असे मॅश करून झालेले आहे. आता आपण या टोपल्यामध्ये हे 1.5 कप भिजवलेले पोहे, हा मॅश केलेला वाटाणा, हे गाजर हे कांदा, हे गाजर आणि बाकी सगळे मसाले टाकून घेणार आहोत. मीठ, तिखट, तीळ, जिरा पावडर, धने पावडर, थोडीशी हळद आणि भरपूर अशी ही कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. या मिश्रणात बाइंडिंगसाठी मी थोडे हे ब्रेड क्रम्स टाकत आहे आणि मग याचे तुम्ही छान वडे, कुठल्याही शेपचे कटलेट असं काही बनवू शकता. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे. यापासून तुम्ही छान असा वडा किंवा हार्ट शेपच्या आकाराचे कटलेट सुद्धा बनवू शकता. आपण इथे 2 प्रकारचे कटलेट्स बनवले आहेत. एक गोल आणि हे 2 हार्ट शेपचे आहेत. आता यांना आपण शॅलो फ्राय किंवा तळून घ्यायचं आहे. ही टिक्की आपण आता तेलात फ्राय करून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता खमंग असं हे टिक्की आपली तयार झाली. कटलेट रेडी आहेत आपले छान असे मटारचे कटलेट तयार आहेत.